वैष्णवी हगवणे प्रकरणाला बुधवारी एक नवीन वळण मिळालं आहे. वैष्णवी हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीवर कोर्टात चारित्र्य हननाचा प्रकार केलेला आहे. वैष्णवीवर तिने नको त्या व्यक्तीशी चॅट केल्याचा आरोप वकिलांनी केल्यामुळे राज्यात एकच संतापाची लाट व्यक्त होत आहे. याबद्दल पुण्यातील काही महिला आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नेमकं काय त्यांचं मत आहे, त्यांचे वकिलाबद्दल काय मत आहे हे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत रेखाताई कोंडे. त्यांची वकिलाबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहोत. खरं तर प्रत्येक महिलेसाठी तिचं चरित्र हे सर्वोत्तम असतं आणि सर्वोच्च असतं. त्या चरित्रावरती जर कोणी बोट केलं तर ती वाघिणीसारखी चवताळून त्याच्यावरती जाते. पण वाघिणीसारखी चवताळून जाण्यासाठी आज वैष्णवी हगवणे ही आपल्यात नाहीये. तिचा हुंडाबळीमुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये काल तिच्यावरती चारित्र्य हननाचे अतिशय घाणेरडे आरोप केले आणि त्याच्यामुळे सर्व समाजमन दुखावलं गेलं. प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय संताप आला त्या वक्तव्यामुळे की जी मुलगी आज आपल्यात नाहीये तिच्यावरती तुम्ही चारित्र्य हननाचे आरोप करताय की जी आज ते खोडू शकत नाही, ती आज ते म्हणू शकत नाही की हे सर्व खोटं आहे. या सगळ्याच त्यांच्या आरोपीच्या वकिलांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण समाजामध्ये या गोष्टीचा आक्रोश आहे. सगळ्यात मोठं शस्त्र काय असतं महिलेसाठी तर तिचं चारित्र्य हनन करणे आणि हे शस्त्र बरोबर आरोपीच्या वकिलांनी वापरलेलं आहे आरोपींना वाचवण्यासाठी. कारण त्या आरोपींनी अतिशय छळ करून, मारहाण करून, मानसिक शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिचा खरं तर खूनच केलेला आहे. हा खून जरी सिद्ध व्हायचा असला तरी हा समाजाच्या दृष्टीने खूनच आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही आरोपीला वाचवण्यासाठी त्याची बाजू मांडता तेव्हा तुम्हाला ते आरोप सिद्ध सुद्धा करावे लागतात. केवळ समाजात मिळणारी सहानुभूती कमी करण्यासाठी वैष्णवी हगवणे आणि कसबटे कुटुंबियांच्या बाजूनी आज सर्व समाजमन असल्यामुळे ते कमी करण्यासाठी, ते संपवण्यासाठी हा जो कट खरं तर आरोपीच्या वकिलांनी रचला त्याच्यात ते यशस्वी झाले असं जर त्यांना वाटत असेल तर ते पूर्णपणे अपयशी झालेले आहेत. कसबटे कुटुंबाच्या पाठीशी आणि वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीमुळे झालेल्या मृत्यूच्या न्यायासाठी खरं तर संपूर्ण समाज आज सुद्धा उभा आहे आणि उद्या सुद्धा उभा राहणार आहे. पहिल्याच दिवशी आरोपीच्या वकिलांना तिच्या चारित्र्यावर बोलण्याची गरज का वाटली याचा विचार सुद्धा समाजाने केला पाहिजे. आणि या आरोपीचा जो काही वकील आहे नालायक, तो बशिंग टशिंग, त्याला तर खरं तर चपलेनी चांगला धुतला पाहिजे. त्याचा आम्ही महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. एखाद्या नवऱ्याने 4 कानाखाली मारल्या म्हणून तिचा छळ होत नाही असाही दावा वकिलांनी केला आहे. अतिशय गाढव आणि गांजा मारून आलेला तो वकील होता असंच म्हणायला हवं. 4 थोबाडीत मारल्यावरती 29 व्रण शरीरावरती येत नसतात रे दादा. 29 व्रण कधी येतात? जबर मारहाणीमध्ये येतात. आणि ती मारहाण ही संपूर्ण त्या महिलेचं खच्चीकरण करते, तिला पांगळं करते, तिला लुळं करते. तिला कुठल्याच प्रकारची विचार करण्याची ताकद राहत नाही जेव्हा तिच्या शरीरावरती घात होतात तेव्हा. आणि ते घात फक्त शरीरावर नाही, मनावर सुद्धा होत असतात. तो मूर्ख आहे वकील, खरोखर सांगते. भले तो कायदे पंडित असेल पण आम्ही सुद्धा महिला आहोत, आम्हाला सुद्धा मुली आहेत. जर आमच्या मुलीच्या अंगावर जर कोणी असा हात टाकला तर त्याचा हात तोडायला आम्ही कमी करणार नाहीत. कायद्यामध्येच, कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्येच संपूर्ण या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये मारहाण करणं, महिलेला शिवीगाळ करणं, तिचं चरित्र हनन करणं, तिच्या दागिन्यांच्या पैशांचा अपहार करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मग हा कायद्याच्या गुन्ह्यामध्ये बसत नाही का? त्या चौकटीमध्ये 4 चापट्या बसत नाहीत का? हा त्या वकिलांना प्रश्न आहे. अतिशय वाईट पद्धतीने त्यांनी समर्थन केलंय ह्या मारहाणीचं. म्हणजे तुम्ही हा समाजाला एक मेसेज देताय की नवऱ्यांनी मारलं तरी तो कुठलाही गुन्हा नाहीये, ते त्याचं कर्तव्य आहे. मग जर एखाद्या महिलेने आपल्या नवऱ्याला जर एक खाणकण काढाखाली मारली तर मग त्या महिलेला नालायक का बरं ठरवलं जातं? मग तेही समजायचं तोही तिचा अधिकार आहे. अशा पद्धतीने वकिलांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय मूर्खपणाचं आणि बिंडोकपणाचं वक्तव्य आहे. काय आपलं काय मत आहे आपलं? आता अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आमचा असा विचार चालू आहे की आता वकिलांनी नेक्स्ट टाइम काय झालं तर आम्ही काळं फासण्याचं पहिलं बघणार आहे.
नेक्स्ट असं आहे की मला म्हणायचं यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी होती, तर मग दरवेळेला तिला का पैसे मागत होते, 1,00,000 द्या, 50,000 द्या, मोबाईल द्या, गाडी द्या. असं 2 वर्ष लग्न झालं मुलीचं, 1 वर्ष तर घर बघायलाच जातं मुलींचं, असं ऍडजस्ट करायला वेळ जातो. दुसऱ्या वर्षी तर मुलगा झालं, तिने कधी फालतूपणाला वेळ केला. आणि हे काय झोपेत होते का ते असं करत होते, ह्याने नांदवली असती का? आता ती गेल्यानंतर तिची बदनामी करतात, ही बरोबर आहे का? आता ती काय करू शकते? तर आमच्या सारख्यांच्या तळपायाची हाक मस्तकाला जाते की बापरे, असं नाही करायला पाहिजे. आपली मुलगी आहे ती, आम्हाला पण मुलगी आहे, सगळ्या तुम्ही आमच्या मुली आहेत, पण ही चुकीची गोष्ट आहे. तिला जर नाही न्याय मिळाला तर आयुष्यात कुणालाच न्याय मिळू नाही शकत. त्याच्यामुळं ती न्याय मिळालाच पाहिजे तिला. आम्ही पण आंदोलन करणार आहे. आणि खूप एका दिवशी 15 दिवस अगोदर तिच्या जखमा होत्या, नंतर 15 दिवसांनी ताज्या जखमा होत्या. आणि ती कशी काय मरेल लहान मुलगा सोडून? आता ती चोंदे, ती मुलगी काय म्हटली, मी मुलीसाठी जीव देता देता वाचले. आणि असं घटना माझ्या स्वतःच्या मुलीच्यात पण घडलेली आहे. फसवून लग्न करते ती आणि नंतर छळ करतात. पण ते खूप त्रास होतो काय आई वडिलांनाही, ते मला माहितीये तळमळ काय असते ते एका मुलाच्या आईची. तर आपणच मुला सुनांना पण त्रास देऊ नाहीये. आणि हुंडाबळी तर बंदच झाली पाहिजे. आणि जिथं हुंडा मागतात तिथं मुली दिल्या पण नाही पाहिजेत. आणि आता म्हणतात की असं अरेंज मॅरेज केलं तर असं होत नाही. आता अरेंज मॅरेज केलं तरी होतंय, लव्ह मॅरेज केलं तरी होतंय. मुलींचं करायचं काय आता? कसं काय करायचं? बरं, मुलींना शिकवू नको, तर नाही शिकवलं तर अश्विनीला घरात दाबून ठेवली ना. आणि थोडं ती मयुरी हुशार शिकलेली असल्यामुळे एवढे दिवस तिने ऍटलिस्ट ती सगळ्यांना स्ट्रगल तरी केलं, बिचारी जगले तरी. पण तिला कुठे न्याय मिळालाय अजून? अश्विनी गेलीच नसते, तिला जर न्याय मिळाला असता ना मयुरीला, तर आज वैष्णवीचं हे घटना घडली नसती. ही खूप वाईट दुर्दैवी घटना आहे. आणि ही न्याय मिळवण्यासाठी आम्ही वाटेल त्या गोष्टी करायला तयार आहोत. काही फक्त वैष्णवी नाही तर तिच्या मोठ्या जावचा सुद्धा हलवणी कुटुंबियांनी छळ केलाय पैशांसाठी. पण मयुरी जगताप तिच्या सासरी गेली, वैष्णवी तिथेच राहिली. याबद्दल तुमचं काय मत? तिने लढा दिला त्यांच्या विरोधात, पण वैष्णवी शांत होती, ती लढा देऊ शकली नाही या बाबतीमध्ये. तसं की तिला स्वतःच्या नवऱ्याची जर साथ होती, त्यामुळे तिने ते पाऊल उचललं. पण हिला नवऱ्याची पण साथ मिळाली नाही, सासू सासऱ्यांना नंतर ह्या तिघांनी पण तिला भरपूर त्रास दिला. जसं की तिला पण दिला होता पहिलीला, पण ती स्वतःहून वेगळी राहिली तिच्या मिस्टरांना घेऊन. पण हिला ते पण नाही झालं. तिचा मिस्टर, तिचा नवरा जो आहे शांग हागवणे, तोच खूप वाईट होता, ज्याने की तिला पण त्रास दिला, पहिल्या सुनेला पण, आणि हिला पण खूप त्रास दिला. म्हणजे ह्यांची सगळी जी पूर्ण फॅमिली आहे तीच अशी आहे जी नाही का सगळ्या सुनांना असे त्रास देते. आणि त्यांना पैशाचा खूप हव्यास आहे. ते म्हणतात आमच्याकडे पैसे आहेत, गाड्या आहेत, मग तुम्ही यांच्याकडे हुंडा कशाला घेतला? मग त्या पहिल्या कशाला तुम्ही 10 लाख रुपये घेतले, 15 तोळे घेतले? काहीच गेलं नव्हतं पाहिजे ना, तुमच्याकडे सगळं होतं तर. तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुम्ही हे सगळं घेतलं असं म्हणता. मग ह्या आणि ते घेतल्या अजून मागत होत्या का त्याच्यावर तिला जगायचं होतं, याचा अर्थ असा होतो. आणि त्यामुळे त्रास दिला दोन्हीला पण. म्हणजे पहिल्याला त्रास दिला आणि दुसरीला पण त्रास दिला. म्हणजे त्यांचं जे कुटुंबामध्ये जे आहे ते हुंडाबळीसारखंच आहे. पहिल्याला पण हुंड्यासाठीच त्रास दिला आणि हिला पण हुंड्यासाठी त्रास दिला. आजी, तुम्ही आजपर्यंत एवढ्या पिढ्या बघितल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात हुंडा देऊन सुद्धा वैष्णवीचा छळ करण्यात आला. आणि दुसरीकडे वैष्णवीची आत्महत्या केल्यानंतर त्याच्या भागवण्यांच्या वकिलांकडून वैष्णवीचं चारित्र्यहनन कोर्टात करण्याचा प्रकार केला आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत त्या वकिलाच्या विरोध आहे. वकिलांनी जे तिच्या बाबतीत चारित्र्यावरती शिंतोडे उडवले ते अक्षरशः निषेध आहे. त्या वकिलाला आम्ही सहमत नाही, त्याच्या विरोधात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजातला हा प्रकार अतिशय घाणेरडा आहे. कारण मी स्वतः वधूवर सूचक मंडळ चालवते मराठा महासंघाला तर्फे. अनेक मोठे मोठे स्थळं मी म्हणजे हे केलेले आहेत, वधूवर हे केलेले आहेत, लग्न ठरवले आहेत. पण असा प्रकार कधी झालेला नाही. चांगले चांगले दांगट वगैरे हे चांगले चांगले कुटुंबांचे संबंध आमचे आहेत. पण हा प्रकार निषेधार्थ आहे. ह्या वकिलांनी असं केलं नाही पाहिजे. ह्याची दखल सर्वांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतली पाहिजे. आणि पूर्णपणे विचार करूनच मुलीचं लग्न ठरवलं पाहिजे. एकूणच आणखीन एक असा प्रश्न आहे की आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, पण आम्ही 40 लाखांसाठी वैष्णवीचा छळ कसा करू, असाही प्रश्न वकिलांनी उपस्थित केला होता. याबद्दल आपण जाणून घेऊ. 5 कोटीच्या गाड्यांचे ते भिकारी मालक आहेत.
तुमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या होत्या ना, मग तुम्ही कशाला फॉर्च्युनर मागितली, कशाला तुम्ही 51 तोळे सोने घेतलं, कशासाठी तुम्ही प्रत्येक वेळी तिच्या पैशासाठी छळ केला. जेव्हा जेव्हा ती माहेरी यायची तेव्हा तेव्हा तिच्याकडनं लाख लाख रुपये, 50,000 अशा मागण्या होत होत्या आणि त्या तिला पुरवाव्या लागत होत्या का त्या घरात नांदण्यासाठी. हे व्हाईट कॉलर भिकारी आहेत. हे पुढारी जे आहेत ना, हगवणे कंपनी, हे संपूर्ण नालायक माणसं आहेत, गुंड माणसं आहेत. आणि ते जे सांगतायत 5 कोटीच्या गाड्या, त्या 5 कोटीच्या गाड्यांवरती किती कर्ज आहे तो सुद्धा एक शोधाचा विषय आहे. त्याच्याकडे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे की त्या 5 कोटीच्या गाड्यांवरती सुद्धा यांनी कर्ज काढलेलं आहे. मग हे खरे भिकारीच आहेत. एकूणच अगवणींच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.